सो हॅलो ऑल. तर आज आपला डिस्कशनचा पार्ट असा असणार आहे, म्हणजे माझा एक एक्सपिरियन्स होता. त्यात असं झालं की ऑलरेडी 6th वीक चालू होता आणि बाळाला गॅस पेन म्हणजे कोलिकचं आणि ग्रोथ स्पॉटची ऑलरेडी चिटचिट चालू झालेली होती. तर इट वॉज पीक फेज 6th वीक म्हणजे. पण मग असं झालं की 2 दिवस बाळ खूप रडत होतं आणि त्या रडण्यामुळे मला असं झालं की इट वॉज कन्सर्निंग. तर मी गेले पेडियाट्रिशियनकडे. तर तेव्हा मला कळालं की बाळाला असं एक माइल्ड इयर इन्फेक्शन टाईप झालं आणि कानामध्ये तेल वगैरे काही टाकू नका, आता मालिश करा. म्हणजे तिने बेसिकली ओरडलं माझ्या घरच्यांना की असं काही करू नका, इकडे तिकडे तेल कुठे टाकायचं नाही. जुन्याच्या काही पद्धती होत्या आंघोळ घालण्याच्या, ह्याच्या पिठाने वगैरे घासून किंवा कुठे असं कानात वगैरे तेल सोडतात मालिश करताना, की तसं काही करायचं नाही. ते मग त्यावेळी डॉक्टरांनी असं प्रिस्क्राईब केलं, इयर ड्रॉप्स वगैरे दिले आणि मेडिसिन्स वगैरे दिले पेन रिलीफसाठी. मग इथे काय होतं की डॉक्टरांनी कितीही काही काही सजेशन दिले तरी घरचे आपले आपले काहीतरी वेगळं करत असतात आणि यामुळे काहीतरी नवीन प्रॉब्लेम्स होतात आणि मग हे कन्सर्निंग असतं. आता माइल्ड इन्फेक्शनसुद्धा कन्सर्निंग आहे. तर असं ह्या सगळ्यांमध्ये तारंबळ आईची होत असते की डॉक्टर्स असं सांगत असतात. आधीचं कसं होतं, चालायचं सगळ्या गोष्टी, सगळ्या असं नॉर्मल, म्हणजे असं इतकं नाजूक नसायचं प्रत्येक गोष्ट. असं जसं आजकाल आपलं होतं आहे की थोडं काही वेगळं केलं की वेगळंच काहीतरी होऊन बसतं. असं नव्हतं ते. आत्ता घरच्यांचं वेगळं, म्हणजे माझं जे फर्स्ट व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं होतं की असं बऱ्याचदा होतं, हे फक्त एक एक्झाम्पल झालं. पण असे सिच्युएशन्स माझ्यासाठी खूप वेळा आलेत की ऐकायचं कोणाचं, की घरचे असं सांगतात, तर ट्रॅडिशनल पद्धती अशा असतात आणि पण डॉक्टर्स लोक असं सांगतात की ते त्या गोष्टी नाही करायच्या. पण घरच्यांचं असं असतं, नाही आपलं लोक काही बोलतात आम्ही आमचंच करणार. तर मग आपण काय फॉलो करायचं यामध्ये बऱ्याच वेळा असं येतं, कन्फ्युजन येतं आणि अवघडसुद्धा पडतं कोणाला, असं कसं आपण कोणता वे फॉलो करायचा यासाठी. सो येस, दॅट वॉज इट फॉर टुडे. बाकी जे कोण रिलेट करतं या सिच्युएशन्सला, जे कोणी मॉम्स आहेत, तर प्लीज कमेंट डाऊन. येस, बाय बाय.